महत्त्वाची बातमी, कोल्हापुरात इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचा संप मागे आहे। सरकारच्या वाहतूक धोरणाविरोधात संपाची त्यांनी घोषणा केलेली होती आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा आवश्यक साठा हा सध्या उपलब्ध आहे। लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भूषण, राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण जे चित्र पाहतोय त्याच्या अगदी उलट चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा आवश्यक साठा उपलब्ध आहे आणि लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय। नक्कीच केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याच्या संदर्भात जो काही बेमुदत संप पुकारलेला आहे त्याचे परिणाम आपण राज्यभरामध्ये विशेषतः काल दुपारनंतर पाहिले। कोल्हापूरमध्ये देखील काल रात्री काहीशी तशी परिस्थिती होती, मात्र त्यानंतर आता ही सगळी परिस्थिती सामान्य होतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळते। कारण जिल्हा प्रशासनानं काल रात्री एक आवाहन केलेलं आहे की आवश्यक पेट्रोल डिझेलचा साठा जिल्ह्यामध्ये आहे आणि हा संप देखील मागे घेतला गेलेला आहे। त्यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये असं एक आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं होतं आणि त्याला कोल्हापूरकरांनी देखील आता प्रतिसाद दिलाय असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळे आपण बघतोय कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरची स्थिती अगदी सामान्य पाहायला मिळते। जशी रोज सकाळी जेवढी गर्दी असते तेवढीच गर्दी आज देखील या सगळ्या पेट्रोल पंपांवर पाहायला मिळते। खरं तर कोल्हापूरकरांना आणि कोल्हापुरातील वाहनधारकांना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण काल सायंकाळ नंतर राज्यातली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर जिल्हा प्रशासनानं तातडीनं या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला। लॉरी असोसिएशन असेल किंवा इतर संघटना असतील यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर हा पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचा पुरवठा आहे तो सुरळीत झालेला आहे। त्यामुळे कोल्हापुरातील वाहनधारकांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि त्यामुळे कोल्हापुरातील आजचं सकाळचं पेट्रोल पंपावरील चित्र हे सामान्य असल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।